बीच्या उगवण्याची गोष्ट. मुलांनो, ओळखलत का मला? मी एक छोटीशी बी आहे. तुम्हाला माहित आहे का की या मोठ्या झाडांचा मीच जन्मदाता आहे? अरे, तुमचा विश्वास नाही बसत? हे खरं आहे. जर माझं पालनपोषण नीट केलं गेलं तर मी एक मोठा वृक्ष, चांगले पीक आणि सुंदर वनस्पतीच्या रूपात वाढतो. आज या व्हिडिओचे 2 पात्र रतन आणि सोनूद्वारे तुम्ही माझ्या बाबतीतली माहिती एकत्र कराल. मी कोण आहे? मी कसा उगवतो? उगवण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते इत्यादी. या व्हिडिओचे उद्देश: 1. बी काय असते? 2. बीची उगवणी. 3. बीच्या उगवण्यासाठी आवश्यक परिस्थिती. रतन आणि सोनू दोघंही एका छोट्याशा गावात राहतात. त्यांच्या गावाच्या मधोमध एक खूप सुंदर झाड आहे. त्या झाडाच्या सावलीत सगळ्यांना खूप छान वाटतं. गावातली सगळी लोक या झाडाची खूप काळजी घेतात. सोनू, सोनू, लवकर बाहेर ये. येतोय. त्या मोठ्या झाडाजवळ खेळायला जाऊ. आपले सगळे मित्र तिथे जमत आहेत. रतन, मी ऐकलं आहे की त्या झाडावर खूप गोड फळे आली आहेत. ते झाड या फळांनी बहरलं आहे. हो, मी पण ऐकलं आहे. म्हणून तर सांगत आहे, लवकर चला. मला खूप उत्सुकता आहे. रतन, झाडावर किती सुंदर लाल लाल फळे लागली आहेत. बघून तरी खूप गोड वाटत आहेत. हो, चला तोडून खाऊया. पण हे तर खूप उंच लागले आहेत. आपण तर हे तोडू नाही शकत. थांबा, मी माझ्या काकांना बोलवतो. ते तिथे उभे आहेत. काका, काका, पटकन इकडे या ना. काय झालं मुलांनो? काका, आम्हाला ही फळे खायची आहेत. तुम्ही आम्हाला तोडून द्या ना. नक्कीच मुलांनो, हे घ्या. धन्यवाद काका. शी, हे काय आलं माझ्या तोंडात? काय झालं सोनू? या बीने पूर्ण तोंडाची चव खराब केली आहे. अरे, फेकून द्या या बिया. यांचं फळात काय काम? अरे अरे मुलांनो, का फेकत आहात या बिया? यांच्यामुळे तोंडाची सगळी चव खराब झाली. तुम्हाला माहित आहे का, याच बियांमुळे तुम्ही या झाडाला पाहत आहात आणि याची फळे खात आहात. जर बिया नसत्या तर हे झाडही नसतं आणि ही फळेही. हो काका? हो बाळा. आम्हाला या बियांविषयी माहिती हवी आहे. तुम्ही आमची उत्सुकता वाढवली आहे. नक्की मुलांनो, एक काम करा. तुम्ही ही बी घेऊन माझ्याबरोबर माझ्या घरी चला. काका, तुम्ही हे काय करत आहात? ज्या बिया तुम्ही दोघांनी आणल्या आहेत, मी त्या पेरणार आहे. पेरणे म्हणजे काय? पेरणे म्हणजे मातीमध्ये दाबणे. इथूनच एका बीचा प्रवास सुरू होतो. आणा, ती बी मला द्या. काका, आपण बी कसे परिभाषित करू शकतो? बी हे फुलवाली झाडं किंवा धान्याचे दाणे अथवा झाडांच्या फळांच्या त्या बिया आहेत, ज्यामुळे त्यासारखी झाडं, धान्य किंवा झाडं उत्पन्न होतात. याच बिया आता झाडं होतील का?
बाळा, जेव्हा एक मूल जन्म घेतं तेव्हा त्याला सगळी पोषक तत्व जी त्याच्या विकासासाठी जरुरी आहेत ती दिली जातात. ही त्याला एक तंदुरुस्त व्यक्ती व्हायला मदत करतात. ह्याच प्रकारे ह्या बियांना उगवण्यासाठी जर योग्य प्रमाणात हवा, पाणी, सूर्यप्रकाश आणि मातीतले खनिज पदार्थ मिळाले तर यांचे मोठी वृक्ष, झाडे किंवा पिकांच्या रूपात भरभराट होते. याचा अर्थ या सगळ्या गोष्टी बीसाठी पोषक तत्वे आहेत, ज्यामुळे ही उगवतात. हो बाळा, जेव्हा बियांना ही सगळी तत्वे योग्य प्रमाणात मिळतात आणि लहान लहान भोकांद्वारा ही तत्वे बियांच्या आतमध्ये पोहोचतात तेव्हाच बी उगवते. आपल्याला कसे कळते की बियांना सगळे तत्व योग्य प्रमाणात मिळत आहेत आणि ही उगवणार आहे? मुलांनो, तुम्हाला काय वाटतं, असे काय होत असेल की ज्यामुळे तुम्हाला कळेल की मी उगवणार आहे? हा तर खूपच छान प्रश्न विचारलात. मुलांनो, उगवण्याच्या आधी बीच्या वरच्या भागात पाणी वाळल्यामुळे ती फुटते, तेव्हा ती उगवते. हो काका, आठवलं. काल आईने मला शेपटीवाली मूगडाळ खायला दिली होती. बाळा, तेच डाळीचं उगवणं किंवा मोड आलेली धान्ये आपल्या तब्येतीसाठी खूप छान असतात, म्हणून आपल्याला नियमितपणे खायला पाहिजेत. आपण चणे इत्यादी पण मोड आणू शकतो. वा काका, किती मनोरंजक माहिती दिलीत तुम्ही. आम्हाला पण हे उगवणे पाहायचे आहे. नक्कीच. चला, आपण सगळे एक प्रयोग करूया. सोनू, रतन, जा आपापल्या आईकडून एक एक काचेची बरणी, खूप कापूस आणि पाणी घेऊन या. मुले माझे उगवणे पाहण्यासाठी खूप उत्साहित आहेत, त्यामुळे लवकर सामान घेऊन येतील. काका, आम्ही आणलं सगळं सामान. माझ्याजवळ सोयाबीन आणि मटाराच्या बिया आहेत. आता तुम्ही दोघांनी कापूस पाण्याने ओला करून ह्या बरणीमध्ये टाका. लक्षात ठेवा की पाणी जास्त प्रमाणात बरणीत राहायला नको. मुलांनो, तुम्हाला काय वाटते, काकांनी मुलांना पाणी जास्त प्रमाणात टाकू नका का सांगितलं? जेव्हा बरणी ओल्या कापसाने अर्धी भरेल तेव्हा त्याच्यात बिया घाला. आता काय करू काका? आता जाऊन आपापल्या घराच्या खिडकीत ठेवा, जिथे त्यांना हवा आणि ऊन मिळेल. बघा, काहीच दिवसात ह्या बिया उगवायला लागतील आणि तेव्हा तुम्ही याला एका भांड्यात मातीमध्ये पण लावू शकता. काका, आम्हाला जर हे जाणून घ्यायचे असेल की झाडांमध्ये किती दिवसात किती प्रगती झाली, तर कसे जाणून घेऊ? तुम्हाला याचा एक सोपा उपाय देतो. तुम्ही एक पत्रिका तयार करा, ज्याच्यात तुम्ही या झाडात 10 दिवसात किती प्रगती झाली हे आलेखाद्वारा दाखवा. धन्यवाद काका, तुम्ही आम्हाला बी विषयी खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. मुलांनो, तुम्ही या प्रकारे उगवण्याचे वेगवेगळे प्रयोग करू शकता आणि आपल्या पत्रिकेमध्ये यात प्रत्येक दिवशी होणाऱ्या बदलांविषयी लिहू शकता. काका, माझ्या मनात एक प्रश्न आहे. मी पाहिलं आहे की वेगवेगळी झाडे वेगवेगळ्या जागेवर उगवतात. ही एकाच जागी समूहामध्ये का नाही उगवत, आणि जर वेगवेगळ्या जागेवर उगवतात तर हे कसं होतं? या बीला पाय असतात का? मुलांनो, तुम्हाला काय वाटतं, असं का होतं?
याचं उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे शिकलो त्याचा शोध लावा. बी काय असते? उगवणे काय असते? उगवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? पुढच्या व्हिडिओमध्ये काका सोनूच्या प्रश्नाचे उत्तर देताना दिसतील. तोपर्यंत उगवण्याच्या विषयी ज्ञान मिळवा आणि सोनूच्या प्रश्नाचे उत्तर शोधा.